बहुतेक जणांना कडधान्य हा प्रकार आवडत नाही. पण खरं तर कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं. त्यामुळे नक्कीच असे मोड आलेले कडधान्य खायला हवेत. आता इथे जे चणे आहेत ना, त्यांनासुद्धा मी मोड आणलेले आहेत. मोड आलेल्या चण्यांची ही भाजी एकदा नक्कीच करून पहा टिफिनसाठी. झटपट होणारी रेसिपी आहे, सोपी आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा या पद्धतीने करून पहा. सगळ्यांना खूप आवडेल. पहा, यासाठी मी इथे चणे आधी 1 दिवस पूर्ण सकाळी भिजत घातले होते, रात्रीपर्यंत भिजून दिलेले आहेत आणि त्यानंतरनं संध्याकाळी मोड आणायला ठेवले होते. घट्ट कपड्यामध्ये बांधून ठेवायचे म्हणजे छान याला मोड येतात. त्यानंतरनं मी हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एका कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे चणे घालून घ्यायचे. यामध्ये पाणी घालायचे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे. सोबतच आपण यामध्ये थोडं हिंग घालूया, म्हणजे चणे पचायला हलके होतील आणि चवीलासुद्धा छान लागतील. सोबतच मी याला कुकरमध्ये घालतानाच हळदसुद्धा घालून घेणार आहे. त्यामुळे काय होतं, चण्यांना जो रंग आहे ना तो खूप छान येतो. आता इथे मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरच्या आणि आपले चणे शिजून तयार झालेले आहेत. पहा, मस्त असे चणे शिजलेले आहेत. एकदम असा गाळ होतोय त्याचा. याच पद्धतीने आपल्याला हे चणे शिजवून घ्यायचे आहेत. आता एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची. मोहरी तडतडली गेली की त्यानंतरनं जिरं घालायचं. आता जिरंसुद्धा मस्त असं फुललं गेलं आहे. यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा घालूया. कोणत्याही कडधान्यांसाठी शक्यतो कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, ज्यामुळे भाजी खायला छान लागते. असा मसाला येतो त्यामध्ये. नाहीतर मग तुम्ही जर कांदा कमी घातलात ना, तर फक्त चणे चणे लागतील खाताना आणि मग ती भाजी खायला एवढी छान लागत नाही. त्यामुळे शक्यतो थोडं कांद्याचं प्रमाण जास्त ठेवा. यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतले, म्हणजे कांदा लवकर मऊ व्हायला मदत होईल. आपल्याला मीडियम फ्लेमवरती हा कांदा छान असा शिजवून घ्यायचा आहे. पहा, कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता यामध्ये आपण कट केलेला टोमॅटो घालूया. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतला आहे. तो सुद्धा आपल्याला या कांद्यासोबतच आता छान असा परतवून घ्यायचा आहे. आपण मीठ घातले त्यामुळे टोमॅटोसुद्धा लवकर शिजायला मदत होते. तर पहा, इथे आपला टोमॅटोसुद्धा बऱ्यापैकी शिजलेला आहे. आता आपण यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालूया. शक्यतो कांदा टोमॅटो परतत आला की त्यानंतरनं अद्रक लसूण पेस्ट घालायची आणि पुन्हा एक अर्धा मिनटं हे परतवून घ्यायचं. मी ही संपूर्ण प्रोसेस मीडियम फ्लेमवरच करते आहे. गॅस बारीक करू नका, नाहीतर मग कांदा असा लवकर शिजत नाही. मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो शिजवून घ्या. आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. सगळ्यात आधी मी इथे हळद घालून घेतली आहे थोडीशी. त्यानंतरनं आपल्याला संडे मसाला घालायचा आहे. संडे मसाला नसेल, कोणत्याही प्रकारचा गरम मसाला घातलात ना तरी चालेल. आणि आवडीनुसार इथे तुम्हाला लाल तिखट किंवा मग कांदा लसूण मसाला घालायचा आहे. शक्यतो कांदा लसूण मसाला घाला, ज्यामुळे ही भाजी अजून जास्त छान लागते. असं त्याला मटणासारखी एक चव येते. तुम्ही हवं तर यामध्ये अर्धा चमचा मटण मसालासुद्धा घालू शकता. आता पहा, मसाले तेलावरती कांद्यासोबत छान असे परतवून घेतले. एक अर्धा मिनटं फक्त आपल्याला मीडियम फ्लेमवर हे मसाले परतवून घ्यायचेत. त्यानंतरनं हे जे शिजवून घेतलेले चणे आहेत ना, हे यामध्ये घालून घ्यायचे. आता मी सुक्कीच भाजी करणार आहे, पण तरीही पाणी संपूर्ण घातले. पाण्यामध्ये याचे सगळे जीवनसत्व उतरलेले असतात, त्यामुळे आपल्याला हे पाणी टाकून द्यायचं नाही आहे. आणि या चण्यामध्ये असाही मसाला मुरण्यासाठी याला आपल्याला कमीत कमी 5 मिनटं तरी गॅसवरती ठेवायचे. सुरुवातीला आपण आधी 2-3 वेळा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आत्ता मीठ अगदी बेतात घाला आणि त्यानंतरनं हे सर्व मिक्स करून घ्या. मीडियम फ्लेमवरती या भाजीला होऊन द्यायचे. पहा, मीडियम फ्लेमवरती एक 5 मिनटं ठेवल्यानंतरनं छान असं हे पाणी आटलं गेलेलं आहे आणि असं पाणी आटतपर्यंत आहे ना, चण्यांमध्ये मसालासुद्धा छान मुरला जातो. त्यामुळे नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा. बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद करते आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. अशाच सोप्या रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती दाखवत असते टिफिनसाठीच्या. लाईक करा, शेअर करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा. बरं, उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. बाय.